आपल्याला बनवून आहे चटणी लाल, जे इडली मेंदूवडा डोश्यासोबत खातो आपण ते चटणी, सँडविच सोबत खातो ते चटणी. त्याच्यासाठी घेतली मी 2 टमाटे, 1 कांदा आणि हे थोडंसं दालिया, 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं हे अद्रक आणि ह्या 2 लाल मिरच्या. तर चला मी हे भुजून घेते तेल टाकून. तर हे कांदा टाकला, त्याच्यात थोडंसं हे आपलं तेल टाकायचं आहे. त्याचसोबत ह्या मिरच्या, हे अद्रक लसूण, हे आपले टमाटे, हे सगळं आपल्याला असं मस्त एक जीव करून घेणार भुजणार. आणि आपल्या थोड्याशा डाळ्या. तर चला हे चांगलं भुजून घेणार. हे चांगलं भुजणार पण भुजून झालं की मिक्सरमधून वाटणार. तर चला मी हे भुजून घेते चांगलं, थोडंसं तेल टाकून आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा हे भुजलं मस्त मी मिरच्या, कांदा, लसण, अद्रक आणि आपला दालिया. तर चला मी हे मिक्सरमधून काढते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा आपली चटणी ना वाटून झाली. मी त्यात थोडंसं पाणी टाकते आणि हे मिक्स करते आणि मग दाखवते. आपल्याला द्यायचा आहे तडका. तर ही आपली चटणी वाटून झाली मस्त. त्यात थोडंसं पाणी टाकलं मी चम्मचभर. आता ते पूर्ण पाणी ना मिक्स करून घेते एकदाचं चांगलं आणि मग तुम्हाला दाखवते तडका कशाचा देते, काय देते ते पण दाखवते. चला मी मिक्स करते मग दाखवते. हे बघा तेल नाही, छोट्याशा कढईमध्ये तेल तापलं, त्याच्यात टाकायचं आपल्याला. तर मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि त्याला चांगलं तडका होऊ द्यायचं. त्याच्यात टाकणं आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ. आणि मीठ टाकून झालं की मस्त टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपली मोहरी तळतळली. हे पहा हे झालं टाकून ते एकदम मिक्स करणं आहे. आणि थोडंसं त्याच्यावर हे आपलं कोथिंबीर म्हणजे धनिया. तर हे पहा चटणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर करा, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशी चटणी बनवून खा. ही चटणी सँडविच, मेंदूवडा, डोसा, इडली तुम्ही ही चटणी खाऊ शकता. तर एकदम भारी, जास्त वस्तू नाही, जास्त मेहनत नाही, जास्त टाईम नाही. तर चला